आली हो एकदाची. आले आले आले, घाबरू नको घाबरू नको. आली काय? काही बॅग वगैरे नाही आणली का? होय, बॅग वगैरे कपडे? आणि मला पकडलं असतं म्हणजे. हा का? हा, आम्ही बरं कपडे वगैरे नाही, आपण तिकडेच घेऊ. शॉपिंग करू आपण. चल हा. ते 2-2 4-4 ड्रेस घेऊन टाकू मस्त पैकी. हा. चल बस, हळू बस. सांग हा. बसली का? हो, बसली. चालू का मग? हो, चल. ओके. हे मंगल इकडे काय करू राहिली? काय करणार आहे? आवरती घरातले काम. आवरले नाही का अजून आवरले नाही? आबा, तुम्ही मला ते आराम घ्यायला आणले का कशासाठी आणले? हा? आराम तिकडे म्हणजे ते लोकं बी तसे, तुम्ही इकडे असे. आपला स्वयंपाक पाणी झाला ना येणं बर राहत. झालाय स्वयंपाक? भूक लागली का तुम्हाला? हा, झालाय मला स्वयंपाक. मग त्याच्यामुळेच म्हणलं ते बाकीचे ते माणसं आहेत नको नाव काढू आता. त्यांचे काय घे नाही आपल्याला आता. हा. तुला एवढा त्रास द्यायचे ते त्यांचे काल नाव काढी. आबा, तुम्हाला सांगू का, हे सगळं जे झालंय ना फक्त तुमच्या एकट्यामुळे झालंय. काय झालं माझ्यामुळे? हा, तुम्हीच माझी सत्यानाश केलाय सगळा. काय काय मी काय चूक केली? अहो इतकी प्रॉपर्टी होती, ते प्रॉपर्टी वाले होते, म्हणलं जाऊ द्या बॉय यायला 30-40 एकर जमीन आहे, चांगले चांगले जमीनदार लोक आहे, ट्रॅक्टर गाड्या गोड्या सगळं प्रॉपर्टी म्हणलं व्यवस्थित आहे, कल्याण होईल. ती स्टेट पाहून ना मला घर राहायची वेळ आली इथं. नाही ती नाही, स्टेट नसती पाहिली ना तुम्ही, एवढे दिवस मीच तर नसते. अहो मला काय माहिती आता हे नालायक निघायची. तुम्हाला चांगलं माहित होतं ना मामाचा मुलगा किती भारी होता. काय होतं त्याच्याकडे? मी कॉलेज. अरे तो कॉलेजला होता, तो नोकरीला नाही, काही नाही, घरी शेती, बिगा एकर शेती, त्याच्याजवळ काय आहे त्याच्याकडे? तुम्हाला पैसा लागत होता ना, घ्या मग आता. अहो त्याची कष्ट करायची ताणत नाही, नुसतं आयता खातो निंडतो आईच्या जीवावर तो. पण आबा, लग्न जर करून दिलं असतं ना, तू माहितीये का, खुशी खुशीत माहितीये का त्यांनी भरपूर काही कमवलं असतं. काय नसतं कमावलं. हा. माणूस आहे ना बर का, तरुणपणातच काही करू शकतो. तेच म्हणते ना मी. हम्म. तुम्ही त्याला आमचं लग्न करून नाही दिलं, त्याच्यामुळे ती जास्त बर्बाद झाला. तोही तिकडे बर्बाद झाला, माझ्या जीवनाची इकडे वाट. काय बरबाद नाही. राम राम मामा, राम राम. राम राम राम. का हो? काय लय गप्पा चालल्या दोघांच्या? काय गप्पा चालल्या आमच्या आज आहे. आणि आता गप्पा करायला भरपूर वेळ नाही हिच्याकडं. हा. मला समजलं इकडेच राहते ना तुमच्याकडं. मग अरे काय करते ते लोक नालायक निघले. हा का? मग अहो माणसं ओळखायचं शिका थोडस मामा. जवळ काय माणूस ओळखू आला पाहिजे, बाई ओळखू आली पाहिजे. तुमच्या पोटात काय मला काय कळणार आहे? सगळं कळत. नाही नाही मग? असं नाही राहत. कोणाची वागणूक कशी आहे, कोणाला किती माणूस आहे लगेच समजतं. मग तिला मुलगी द्यावा लागती. अहो इतके हा? मोठे लोक आहे ते मला माहित नाही ना. तुम्ही गेले त्यांच्या प्रॉपर्टीवर, प्रॉपर्टी लय गोड गोड बोलायचे ते. तरी मी सांगायचो मामा नीट पाहून घ्या बर का, प्रॉपर्टीवर जाऊ नका. ती शेती काही संग येणार नाही. ए होय त्याला पाणी बिणी आणतो बस बस. काय पाणी नका मला, तुमचं पाणी नका, काही काय? नका. सोन्यासारख्या मुलीचा नाश केला मामा तुम्ही. काय नाच अहो केला? काय स्वरूप होतं मुलीला. आता काय अशी हो. बोंबील छाप झाली ना, लुकडी झाली ना. अहो, त्या लोकांना लय त्रास दिला. तिला पाठी उठवायचे, शेणकूर करायला लावायचे, 10-20 गाई बांधकेडी. नाही नाही, ते एका विषयावर तुम्ही बरं केलं. तिथे आहे ना कष्ट करून मरण्यापेक्षा आहे ना त्या कष्टापासून मुक्ती भेटली आणि तुम्ही इथं घेऊन आले ना, नाही, नाही. इथं 4 घास खायला. तिला भाकर येळावर भेटत नव्हती. नाही पण मामाची सकाळची भाकर दुपारी तुम्हाला. तिचं ते अंतकरण आहे ना, ते अंतकरण पोखरीत चालली ती. नाही नाही मागून म्हणलं भाऊ तुमचं सोन्याचं प्रॉपर्टी असली तरी नको आम्हाला. तिला म्हणलं चला आपल्या आपल्या घरी. शेवटी आहे ना, दिल्या घरी सुखी राहा ही मन पाडेल ना, ती अगदी योग्य आहे मामा. कस काय? तुम्ही आता किती काही म्हणले तरी तिचं अंत मन आहे ना, हे इथं रमत नाही. तरी बापाच्या घरी कुठे हे होतं का? अहो, तिचं आता बा कुठेतरी पावा लागेल, करून द्यावा लागेल. हा, तुमची तुम्ही आता चुलीचं लाकूड चुलीला जळलेलं बरं, या मनी पाडलेल्या त्या अगदी खऱ्या आहेत ना. नाही नाही आपण काय ती काय ठेवायची वस्तू आहे का? मग आता वर्ष किती झाले? आज 15 वर्ष झाले. किती वर्ष झाले फारकती होऊन? नाही हा? नाही, एवढे नाही झाले. 3 वर्ष झाली. हा, 3-4 वर्ष झाले ना. अच्छा, 3-4 वर्ष झाले. आता बरोबर. पाहू. माझंच हे चाललंय थोडं. ते 15चा आकडा तोंडात आला माझ्यावाल्या. हं. जाऊ दे आता, मला बोलायला नका लावू. मग येऊ का? मग निघतो मग मी. थांब आता एक करा मुक्कामाला आजच्या दिवस. हा का? थांब यायला याचा काय फोन फोन येत तुम्हाला मामा? घडी 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 काय गावातून फोन आला एका कोणाचा आहे मित्राचा. आता तो? हॅलो. हा पाहुणे आलो. लय महत्वाचे एक 10 मिनिटाच्या आत येतो मी तिकडे. चाल कुठे चालले आता? मी ना येतो थोडस काही काम आहे. काय मामा, आम्ही आलो कधीच ना, बोलायचं आता बस. कर तू मुक्का मार राह. हा, मुक्का मार राह.
मी मुक्कामाला नाही, मी 4 वाजेपर्यंत आहे हो. नाही संध्याकाळी मग मटन बिटन घेऊन येतो. आजचे दिवस लय दिवस ते जाऊ द्या, झाले यायला. तुम्ही माझ्या बाबा तुम्ही पहिले गावातले काम निपटून या आणि जेवण करून घ्या. बरं हा येतो मी गावातलं काम. बर या, काय चाललंय बाकी? ठीक आहे. तुझीच काळजी वाटते हो खरं म्हणजे. अरे तुला जर काळजी वाटत जर असती तर एवढ्या वर्षात येऊन डोकवला असता. 3 वर्षापासून मी तर आईची इथे आला तरी का तू एकदा काय उपयोगाचे ते? तू पण बदलला रे. तुम्ही राहते माझी. नाही आपला अधिकार राहिला नाही आणि कशाला यायचे. शेवटी अधिकारावर प्रेम राहतं ना. अधिकारच नाही इथं. माझ्या संग तुझ्या मामाची जरी असले पण माझ्या संग लग्न करायला असतं तर आपण दर 8 दिवसाला आलो असतो नाही इथं. आणि अजून बी आहे ना, तुला मी खरं म्हणजे शपथ घेऊन सांगतो, लग्न न करायचं कारण आहे ना, माझं अजून बी तुझ्यावर प्रेम आहे. त्याच्यामुळे मी लग्न केलं नाही. माहितीये, माझी इच्छाच होती. आबाला बोलायचं असतं ना. काय आबाला बोलायचं? आबाला बोललो पहिल्यांदा तर तेव्हा नाही म्हटले. आता बी तसा प्रयत्न मी करू राहिलो तर त्यांची वाली इच्छाच नाही. हा बरं आता ते जाऊ दे. जर आता तुझी खरंच इच्छा आहे का मनापासून सांग. माझी वाली आहे. अरे माझी तर पहिल्यापासूनच इच्छा होती नाही. आता ह्या मिनिटाला काय इच्छा आहे तुझी वाली आहे का? इच्छा असं नक्की ना मनापासून. मग ते म्हण लावे मी राजी तो क्या करेगा काजी. इच्छा असेल ना तर सगळे मार्ग सापडतील. हा आणि झालेलं जे दुःख आहे ते दूर होऊन जाईल. जे काही कष्ट केले तू त्या बाबांच्या घरी, त्यांचा सासुरवास सहन केला. नाही सांगतो त्याचं वाला. नाही आणि कमी पडेल तुला. नाही एवढा राग येतो त्यांचा वाला. त्रासच देत होते ना ते. तसं आपल्या घरी कसं आहे, आपण एकुलते एक कोणाचं हे नाही काही नाही. तयारी येत ना मग तुझी वाली. मग येऊ दे आबाला आहे ना. आबाला तू म्हण. मग तुझ्याकडून जर नाही राहिलं तर मग तू मागणी टाक ना. मी कशी म्हणू आबाला मी माहिती का पहिलेच बोलली आबाच्या अर्ध लक्षात आणून दिलेलं आहे मी. आणि राहिला अर्ध तू लक्षात आणून दे मग फक्त. हा मग आला आबा का मग विषय काढू आपण. अरे आबाला पण खराब वाटत असेल रे. मस्त वाटत असेल पण आता काय करणार त्याला. बाप कोणाला सहन होतं का एवढी लाजवान लेकबाळ घरामध्ये. नाही जळतो आबा मला माहिती आहे. अहो लेकी बाळीचं चांगलं असलं ना तरच आई वडिलांना बरं वाटत असतं. आबा मला माती बोलले पण होते म्हणजे लग्न करून देतो म्हणजे एखादा चांगला मुलगा पाहून. मग तू काय बोलली? पण परत जर त्याच्यासारखा जर निघला तर. नाही असं शेवटी माणसाचं काय आहे, माणसाचं आहे ना आता स्वभाव लहानपणापासून ज्याचा स्वभाव माहिती आहे ना त्याच्या संग लग्न करायला पाहिजे होतं. उदाहरणार्थ मी, माझा स्वभाव माहितीये, प्रॉपर्टी किती ते माहितीये. माझ्या संग लग्न केलं असतं. अरे तुझ्याकडे 2-3 बिघेच हे ना त्याच्यामुळे मग आबानी दिलं. बिघा कमावता येईल. बिघाला मारगोळी. बिघाचं काय हो. मस्त नोकरी लागून गेला असता तर कुठे बिघडला. शेती विकून टाकली अशी नोकरी लागला असतं. थोडं माझ्या जीवनाचं नुकसान झालं नसतं, तुझ्याही जीवनाचं नुकसान झालं नसतं. 5वी पास वाल्याला कुठे नोकऱ्या राहिल्या? नसतं का 5वी पास वाल्याला कुठे नोकऱ्या आहे का? पण आबा आले, आबाला विचारा. हो या नाही आलो ना, ते भेटून आलो त्यांना. आले का? हा काही नाही, किरकोळ काम होते ते झाले. आलो भेटलो त्यांना. मी बी 4ला जाणार होतो पण आमच्या गप्पा रंगल्या इकडे थोड्याशा. बरं थांबा आता काय. आणि तुम्ही बी बोलले जाता थांबा मुक्कामाला. माझा बाच्या बोललाय दिवसानं आले. थांब मुक्कामाला असं माझं चाललं. आणि खरं सांग का मामा, या त्या मटणापेक्षा आहे ना माझी जी काही अंतकरणातली इच्छा आहे ना ती इच्छा मी तुम्हाला बोलून दाखवतो. काय? माझी अजून सुद्धा इच्छा आहे. काय समजायचं ते समजून घ्या तुम्ही दोघं जण. अजून सुद्धा इच्छा आहे माझी वाली. बस आता पुढचं मला बोलायला लावू नका. काय इच्छा आहे ते सांग. ती इच्छा काय तुमची बरोबर नाही आता. का बरोबर नाही? अहो बरोबर आहे ते संबंध तिकडे, तुमचा संबंध तिकडेच पहा. हो मामा, तुम्हाला शोभतं का तुमचा संबंध? पहिल्यांदा बी तसं केलं, आता बी तसंच करून राहिलो. तुम्ही एकदम नासून खाणारे माणसं एकदम. काय नाचून खाणारे? ते म्हणे ना नाच का कांद्यासारखं तुम्ही बात करून राहिले. आता तिला माझे पार आता जाम झालो. मग जाम झाले त्याच्यावर हा एक विलाज आहे ना. माझ्या संग लग्न लावून द्या ना आता काय आनंदाने. तिच्या हातात कायम खुरपर राहील. कुठं राहील? घरी नाही राहणार. आणि राहिलं बी तर काय बिघडलं? त्या लोकांसारखा त्रास थोडाच होणार आहे का? हा त्रास हे असं चांगलं नाही गड्या. नाही मला आहे ना चांगला, मी एखादा नोकरीवाला पाहतो व्यवस्थित, चांगले माणसं पाहतो आणि तिला देतो. हे शोभत का बोल ना मामा तुम्हाला? तुमचं पाहून घ्या तुम्ही. संबंध तिकडे करा. तुम्हाला लोक नाव ठेवते. मला लोकांना घाबरत आम्हाला नाव ठेवते नाही. लोकांना घाबरायचं नसतं कधी. ऐकावे जगाचे, करावे मनाचे. नाही आमच्या मनाचा प्रश्न आहे. दोघांचा विचारून पहा. तिच्या का ग बरोबर आहे ना? इच्छा आहे ना तुझी वाली? माझं नाही. तिच्या तोंडाकडे पाहून बोला तुम्ही. बोला तिच्या तोंडाकडे पाहून बोला. तिच्या तोंडाकडे नका काहीच सांगू नका. अरे
आबा तुम्ही पहिले पंतपच केलं होतं ना, आता पंतपच करताय. जाऊ द्या, मरू द्या, मला नाही करायचं लग्न. थांब 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 थांब. नाही नाही द्यायची. अहो मुलीची मी- इच्छा आहे तुमची, असं नका करू मामा. हो आता ते संबंधाच्याच कामाला मला फोन तुम्ही आला विचार होता. करा बरं का, विचार हा. करा. 2 दिवस तुम्हाला 2 दिवसाची वॉर्निंग देतो मी. हा. तिसऱ्या दिवशी मग मी काय निर्णय घेईल, आम्ही दोघं जण काही पण निर्णय घेऊन टाकू. काय निर्णय घेणार? हा समजेल तुम्हाला. मग ती माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही कधी. मग तुम्ही शब्दाला मान द्या ना. ती जात हा. नाही, तुम्ही काल तिच्या शब्दाच्या पुढे जाऊ राहिले. एकमेकाच्या शब्दाचा आदर करा, माझा शब्दाचा आदर करा. आता हे बरोबर नाही होणार. तुम्हाला पोरगी देणं हे लोक नाव ठेवतील आम्हाला. लोकायला मारा गोळी हो, लोक जाऊ दे, नाही. लोक येणे. आम्हाला समाजात बघा, वागायचं येतो आहे मी. का काय? माझी वाली इच्छा आहे. हा. तुम्ही बाबाला तयार करा आणि मला कळवा. येतो मी 2 दिवसांनी परत. येऊ का? काय येऊ नका आता हा हा. बर का. या कामाला काही येऊ, दुसरं काही काम असेल तर या. आबा तुम्ही पहिले पण सुख नाही पाहिले, आता बी सुख नाही पाहू राहिले. मरू दे, जाऊ द्या. तर काय आहे? मला काही समजत नाही. तिच्या काय डोक्यात बसलं. बरं त्याच्याकडे काही नाही ना, प्रॉपर्टी नाही, काही नाही. उद्या येईल दुसऱ्याच्या इकडे कामाला जावं लागेल. मळ्यातले आंबे लागता बाबा. माझा नवरा होणार नवरा म्हणते त्याला लय आंबे आवडतात ना, ते सगळे आंबे घेऊन जायले तो. वाव तेच मोठे. हे मंगल येणार होती, आज कशी नाही आली? तिला तोडायला लावते मी आता. वैशू, आली का? किती दिवसांनी भेटली बाई. अगं मी किती वेळची वाट तू बघत इकडेच राहते पण काय भेटणंच होत नाही आपलं. तू कशी आली? कधीची आली? मी आंबेच बघत होती. बघ ना किती आंबे तुला तर माहिती माझं लग्न ठरलंय, माझ्या नवऱ्याला किती आंबे आवडतं म्हटलं, तू तरी देशील बाई तुझ्या मळ्यातले. आहेत. हो ना, अगं घेऊन जा ना. तुला कोण म्हणतं? बरं ऐक ना, मी तुला किती वेळ कशासाठी बोलवलं होतं? कशासाठी? मला तुझ्याशी बोलायचंय, मन मोकळं करायचंय थोडं. करू बोल ना, शकते का? काय झालं? बसती का उभ्यानेच बोलू? बोल उभ्यानेच बोल, मला परत जायचंय लवकर. ऐक ना ग, आबाला तुला तर माहिती माझा अफेअर होतो माझ्या मुलाच्या मामाच्या मुलासोबत, माहिती हा तो तुला? ना, अगो बाई तुला त्याच्याबद्दल सांगते ना, तो गावातलाच आहे तो आपल्या. आता मी त्याला भरपूर दिवसापासून पाहते. हम्म. तो ना एका पुरीकडे बघत, नको कोणाकडे बघत. हा ना? तुझ्यावरच त्याने प्रेम केलंय का? असला नवरा भेटणं किती नशिबाने. आणि तू त्याला नाही म्हटली. अगं मी कुठे नाही म्हटली, मला तर तोच आवडतो, पहिल्यापासून आवडतो. आणि आबाला माहिती का, तुला माहिती आबाला पण अफेअर माहिती होतं आमचं. पण आबा कुठं काय आमचं लग्न वगैरे त्याच्याकडे पैसे नाही, त्याच्याकडे पैसे नाही, असं थोडी चालतं. तेच तर. अगं तू सुखात राहिली असते त्याच्यासोबत, मी तर 100% सांगते. कारण की त्यासला मुलगा तुला कुठंच भेटू नाही शकत. तुला सांगू का, आज आला होता तो. आला होता का? हो. आणि त्याने लग्न नाही केलंय, मला माहिती आहे. अगं तो काय बोलला माहिती का, काय? तू फक्त सांग की तुला माझ्यासोबत लग्न करायचंय का, आपण पळून जाऊ म्हणे. मला खूप आनंद झाला. बाई खूप पळून आनंद जाऊ? झाला. हो, पण ऐक ना, त्यामध्ये एक प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झाला? आबा आहे ना, आबा पण नाही म्हणताय अगं लग्नासाठी. बाई अजूनही त्या म्हाताऱ्याचं तसंच आहे का? सॉरी तुझे पप्पा आहे, पण यार पण मला राग येऊन जातो माझ्या मैत्रिणीचं असं करत असेल तर. तुझे पप्पा, तू एक काम कर, मला जर असं वाटतंय ना, तू ना पळून जाय त्याच्यासोबत. अगं पण मग आबा काय बोलतील? आबा 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 आबाचा जर विचार करत बसली ना, तुझं लाईफ झंड होऊन राहिलं. तू आहे ना त्याच्यासोबत पळून जाय. तू जर पळाली नाही ना, तो तुझ्या सोबत इतका सुखाचा संसार करेल, तुझं चांगलं होईल. आबा पण नंतर मान्य करून घेतील. तू नुसतं विचार करते आबा आबा आबा. एक तर तुझी आई वारून किती दिवस झाले, अगं ते सगळं, किती दिवस. आबा काय तुझ्या जन्माला पुरणार आहे का? नाही ना, तू लग्न करून घे. अगं सगळं ठीक आहे, पण मग दुनिया पण काय म्हणे, शेजारी पण काय म्हणते, नातेवाईक पण काय दुनियानंतर आपण हाय का खुश? नाही ना. म्हणते. एक तर माझं पहिले लग्न झालेलं आहे, ते लोकांनी, तुला माहिती मला किती छळ आहे ग, किती पण तुझा छळ आहे. मामाचा मुलगा तुला ऍक्सेप्ट करायला तयार आहे ना, मग तू कशालाही करते. माझं म्हणणं आहे ना, तू पळून जा बाबा. तू काही कर आणि पळून जा. जा जाऊ का? आज तू त्याला कॉल कर, लगेच कॉल कर. मी माझा मोबाईल चार्जिंग हा. चार्जिंगला लावून आली. तू मी आणला ना? मोबाईल? तू कॉल कर. मोबाईल नाही आणला का तू? मी नाही ठेवून आली, मी फक्त आंबे घ्यायला आली होती. बरं एक काम कर, त्याला आहे ना कॉल करशील, त्याला बोलशील की नाही, नाही हे बघ बाबा, माझे पप्पा तर मान्य करणार नाही, आपल्याला पळून झाल्याशिवाय काहीच मार्ग नाही, तर आपण पळून जाऊ. हा. हा, हेच लास्ट करू ऑप्शन का आहे तुझा. कॉल नको करू, तू घरी जा, पहिले घरून कॉल कर वाटलंस ना. आई, मला माहिती ते कुठं असतं, तर मी डायरेक्टली जाते आणि डायरेक्टली लग्नच करून येते. मग हा. आम्हाला झटका देते. हा, मग असंच जाऊ कर. दे. हा, मी किती हे करू, किती सहन मग करू, तू कोणी सांग जन्माला मला. पुरत नसतं, आपले नातेवाईक नाही पुरत ना, आपले गाववाले पुरत. आपण आपलं आपलं बघायचं असतं बाई. आणि मला माहिती शेवटपर्यंत मला सांगते. हा, मग असंच करशील. जाऊ का मी? जाय आणि आणि काही खुश problem? राहा. आणि ना मला सांगशील, तिथं गेली ना, तिथे तुम्हाला सांगशील की हा. हे बघ माझ्या कानातलं पण पडून गेला, त्याला पण आनंद झाला. तर तू ना तिथे जाऊन मला सांगशील
की थांब इकडे ये ना तू. अगं खरं घुसून चालली त्या झाडामध्ये घुसून चाललो आपण. बरं ऐक ना, एक काम करशील तू आहे ना तिथे गेली ना रजिस्ट्रेशन केलं का मला कॉल वगैरे कर. मी तर सगळं घेऊन येते तिकडे आणि तुम्ही लग्न करा आणि पळून जा. चालेल. आबाचं मी पाहून घे. नाहीतर असं करते का तू आबाला 2 शब्द समजून सांगते का, म्हणजे आबाने हो कर. मी सांगेल ना, मी सांगेन. तू जातेस तू लग्न तर कर, मी आबाकडे चालले. ठीक आहे, चालेल. जाय अशी. हा चल बाय. बाय. आली हो एकदाची. आली आली आली. घाबरू नको घाबरू नको. आली काय काही बॅग वगैरे नाही आणली का? ओय बॅग वगैरे कपडे आणि मला पकडलं असतं म्हणजे. हा का? हा आम्ही बरं कपडे वगैरे नाही, आपण तिकडेच घेऊ. शॉपिंग करू आपण. चल हा. ते 2-2 4-4 ड्रेस घेऊन टाकू मस्त पैकी. हा. चल बस. हळू बस सांग. हा बसली का? हो बसली. चालू का मग? आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.